नमस्कार, मिहीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ऑथेंटिक काश्मीरी स्टाईल फिरनी करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 1.5 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. 5 ते 6 मोठे चमचे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला होता. वजनी प्रमाणात हा 110 ग्रॅम आहे. 10 ते 12 बदामाचे काप करून घेतलेले आहेत. 300 ग्रॅम साखर व 10 ते 12 केशराच्या काड्या हलक्या कोमट पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत. सर्वप्रथम घेतलेलं दूध एका कढईत गरम करत ठेवू. यातच केशराचं पाणी देखील घालून घेऊ व घेतलेल्या बदामापैकी अर्धे बदाम घालून घेऊ व थोडे बदाम गार्निशिंगसाठी ठेवून घेऊ. भिजवलेले तांदूळ मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे व हलके रवाळ दळून घेणार आहे. हे तांदूळ मी व्यवस्थित रवाळ दळून घेतलेले आहेत. दुधात घालून घेऊ व कंटिन्युअस ढवळून घेऊ, जेणेकरून फिरणी खाली लागणार नाही व करपट चव येणार नाही. सतत ढवळताना साईडची जी मलाई बसलेली आहे ही देखील खरवडून आपण यात मिक्स करणार आहोत, जेणेकरून फिरणी आणखीन क्रीमी होईल. तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे व घट्ट देखील झालेली आहे. मी यात घेतलेली साखर घालणार आहे व ढवळून घेणार आहे व पुन्हा घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे. साखर घातल्यानंतर 4 ते 5 मिनिटं शिजवून घेतलेली आहे. या कन्सिस्टन्सीवर ठेवायची आहे. आपली फिरणी तयार आहे. ही मी एका कुंड्यात काढून ठेवणार आहे व थंड करायला ठेवणार आहे. तर मी फिरणी एका बोलमध्ये काढलेली आहे. गरम असताना त्याच्यावर आपल्याला गार्निश टाकून घ्यायचं आहे व चिल करण्यासाठी मी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून देणार आहे. व्यवस्थित चिल झाल्यानंतर सर्व करू. ऑथेंटिक काश्मीरी स्टाईल फिरनी तयार आहे. Please do like, share and subscribe my channel, and also do give it a try. Thanks for watching.